नरक चतुर्दशीला काय करावे? सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून अंगाला तेल व उटणे लावावे आणि त्यानंतर स्नान करावे. यास अभ्यंग स्नान म्हणतात. या स्नानाने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळत असते असे मानले जाते. चतुर्दशी म्हणजे 14वी तिथी. या निमित्त 14 दिवे लावण्याची परंपरा आहे. जे 14 दिवे आपल्याला नरकामध्ये जाण्यापासून, नरकातील भयापासून, दुःखापासून मुक्ती देतात असे मानले जाते. तसेच या दिवशी यमदेवतेची पूजा करावी आणि यमाला दीपदान करावे. या व्यतिरिक्त आपण चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू, लक्ष्मी, महाकाली यांची सुद्धा पूजा करू शकतो. यमदीपकदान संध्याकाळी घराबाहेर करावे. दक्षिण दिशेला यमराजासाठी एक दिवा लावावा. या दिव्याचे जे तोंड असते म्हणजे वात असते ती दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने अंगणामध्ये दिवा ठेवावा. तसेच कारीट फोडणे म्हणजे कोकणसारख्या भागांमध्ये एक कडू फळ असते, ते पायाखाली चिरडावे लागते. ते कडू फळ म्हणजेच नरकासूर आहे आणि त्याला पायाखाली चिरडल्यानंतर नरकासूर या राक्षसाचा वध केला अशी पद्धत आहे. म्हणून ते फळ चिरडण्याची कोकणामध्ये पद्धत आहे. घराची सजावट करावी. घरे, दिवे, रांगोळ्यांनी चांगले सजवावेत. खाद्यपदार्थ या दिवशी पोहा, चिवडा, लाडू यांच्यासारख्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो. बंधू भगिनींनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब अवश्य करा. आपणास कुंडली मार्गदर्शन, वास्तु मार्गदर्शन आवश्यक असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता. जय हरी.